नमस्कार, मी अर्चना आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते. अजून एक सोपी रेसिपी घेऊन आली आहे. मला माहिती प्रत्येकाच्याच घरी ही भाजी करत असणार, पण माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली. बटाटे घेतले होते, ज्याचे मी साली काढून घेतलेत. एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं. बटाटे छान चिरून त्याचे बारीक काप करून मी ते पाण्यात भिजत ठेवले होते, म्हणजे भाजी करेपर्यंत ते काळे पडणार नाहीत. नंतर कांदा घेतला होता, तो बारीक उभा चिरून घेतला होता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छान बारीक असं चिरून घेऊ शकता. कढईमध्ये फोडणी केली होती. त्यामध्ये मोहरी, जिरे, मिरचीचे तुकडे, आलं, लसूण आणि हळद घालून कांदा घालून छान परतून घेतलं होतं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर बटाट्याचे बारीक काप घालून घेतले आणि हे सगळं एकजीव करून जवळजवळ 5 ते 6 मिनटं छान अशी वाफ काढून घेतली. जेव्हा वाफ काढून झाली की त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि परत एकजीव करून अजून 1-2 मिनटं वाफ काढून घेतली. हे जेव्हा बटाटे शिजले त्यामध्ये घातला होता शेंगदाण्याचा कूट, थोडंसं ओलं किसलेलं खोबरं घातलं होतं. ह्यानी या भाजीची चव अजूनच छान होते. त्यानंतर याच्यामध्ये घातली होती थोडीशी चवीपुरती साखर आणि वरनं घातली होती ताजी हिरवीगार कोथिंबीर आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मस्त असं लिंबू पिळून घेतलं होतं. ही भाजी लहानांपासून मोठ्यांना सगळ्या खूप आवडते. अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आमची डिनर प्लेट नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल